शिक्षणानं शहाणपण येतं म्हणतात, पण सगळ्यांनाच येतं असं नाही। गेल्या काही महिन्यांपासून समोर येणाऱ्या गुन्हेगारी संदर्भातल्या बातम्या पाहता तुम्हालाही हे पटलं असेल। आता नागपूरचीच एक बातमी आहे। उच्च शिक्षित शिक्षिकेनं 1-2 नाही तर तब्बल 8 पुरुषांना फसवलंय। तिचे प्रताप ऐकून सर्वच जण अवाक झालेत। बघूयात लुटारू दुल्हनची ही कहाणी। लुटारू बेगम तुरुंगात। उच्च शिक्षित शिक्षिकेचे प्रताप। $50 लाखांच्या फसवणुकीचा आरोप। मंडळी, आज तुम्हाला लुटारू बेगमची कहाणी सांगणार आहे। हा कुठला सिनेमा नाहीये, तर नागपुरात घडलेली घटना आहे। या लुटारू बेगमनं 1-2 नाही तर तब्बल 8 पुरुषांना फसवलंय, आणि तेही $50 लाख रुपयांना। नेमकी ती कशी पुरुषांना गंडा घालायची? तर लुटारू बेगम सोशल मीडियाद्वारे विवाहित पुरुषांवर प्रेमाचं जाळं टाकायची। पुरुष एकदा प्रेमात पडला की त्याच्याकडे बायको आणि मुलांना सोडून लग्न करण्याचा तगादा लावायची। एकदा का पुरुषाशी लग्न झालं की खरा खेळ सुरू व्हायचा। एका महिन्यानंतर ती भांडणं करायची, त्यांना धमकवायची, खोट्या कोर्ट केसेस करून संगनमतानं मिटवू म्हणत त्या कथित पतीकडून पैसे उकळायची। एकानं 10 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार केली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तिने एकूण 8 नवऱ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। अखेर पोलिसांनी 1.5 वर्षांपासून फरार असलेल्या लुटारू बेगम अर्थात समीरा फातिमाला अटक केली। तिने 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती आहे। जो समीरा फातिमा ये ऐसे लोगों को टारगेट करती है, और खास करके जिनकी ऑलरेडी शादी है, बड़े बड़े बाल बच्चे हैं, वो इसलिए कि वो कमजोर होता है और उसके साथ में एक सेकंड बीबी का या लवर का एक प्राइवेट एक फैक्टर तैयार करती है और वहां से उसके परिवार पर टारगेट करती है, ताकि वो जो शिकार है जल्दी से शिकार हो जाए। ये इसकी मोडस ऑपरेंडी है। मैं इससे रिलेशन खत्म कर दूंगा। सबसे पहले रिलेशन खत्म करके वो हमको अकेला कर देती है, ताकि उसको आसान शिकार बनाया जा सके। और दूसरी बात यह है, आपने पूछा कि भाई आप कितने पैसे से ये हुई है, तो मेरे पास में तो 50 लाख का रिकॉर्ड नहीं है। मेरे पास में 10 लाख रुपए का रिकॉर्ड है, जो मैंने पुलिस स्टेशन में जमा कराया है। वेगवेगळ्या लोकांशी लग्न करणे आणि तिला लगेच 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्यांच्यासोबत कुठलाही ऑफिशियली म्हणजे ना डायव्होर्स घेता ना खुलानामा त्यांच्या मुस्लिम धर्मियानुसार न घेता त्यांच्याकडनं सेटलमेंट करून घेणे, कोर्टात न्यायालयात खोट्या तक्रारी दाखल करणे, अशा तिचं मोडस आहे। आणि सेटलमेंट मधनं पैसे वसूल करणे। आणि दुसरी गोष्ट आहे की स्वतः एक एज्युकेटेड लेडीज असून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे आणि तपास आमचा चालू आहे। सर, महत्वाचा मुद्दा, ही लुटारू बेगम उच्च शिक्षित शिक्षिका होती। तरीही पैशांसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या या महिलेला पाहून नुसतं शिक्षणातून शहाणपण येईलच असं नसतं, हेच खरं। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।